नमस्कार मित्रों, मी जितेंद्र राजपूत शिरपूरहून बोलतो आहे। हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जमिनीतील बऱ्याच ठिकाणी मेजर प्रॉब्लेम म्हणजे मी ह्या वर्षी मार्च 2023 ते जून 2023पर्यंत ज्या ड्राय वातावरणामध्ये त्या कालावधीत बऱ्याचशा आपल्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या माती परीक्षणाचा उपक्रम हाती घेतला होता आणि त्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसादही मिळाला। बऱ्याच जणांचा रिपोर्टमध्ये म्हणजे त्या नमुन्याच्या याच्या अहवालामध्ये असं लक्षात आलं की सेंद्रिय कर्ब अगदी 0.5% पेक्षाही कमी म्हणजे 0.03पर्यंत आलेला आहे। काही यांच्या 0.5% आहे, काही यांच्या 0.40पर्यंत आहे। अशी अवस्था असताना आणि आम्लधर्मीय जमीन म्हणजे पीएच जो म्हणतो सामो तो खूप वाढलेला आहे। चुनखडीयुक्त चुनायुक्त जमीन काही जमिनीमध्ये आहे आणि तिसरं अनफिक्सेबल पोटॅश भरपूर प्रमाणात आढळला। फॉस्फरस मात्र कमी आहे, नायट्रोजनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। याचं मागचं कारण असं की आपण सतत कुठल्याही सेंद्रिय खतं न वापरता सतत आपण रासायनिक खतं वापरत असल्यामुळे हे समस्या जी लक्षात आली। मग याच्यावरती पर्याय काय? बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं याच्यावरती पर्याय काय, याला काय आपण सोल्युशन करू शकतो, आपलं जे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काय करू शकतो। तर याला आपण सेंद्रिय खतं वापरणं, पण ती पण योग्य ती सेंद्रिय खत वापरणं। या कंपन्यांचं जे असतात फक्त भापक मार्केटिंग करून जे दिलेलं असतात ते सेंद्रिय, आता तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती कशी असतात ते, मी त्याच्यावरती जास्त बोलू इच्छित नाही। मग काही आता केंद्र सरकार पुसा अनुसंधान केंद्र माहीत असेल बऱ्याच शेतकऱ्यांना, बऱ्याचशा दुकानदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, शासकीय पदाधिकाऱ्यांना माहिती आहे। एक डॉक्टर ओमप्रकाश नेहरा म्हणून आहेत, जे आज रिटायर झालेले आहेत, निवृत्त एक सायंटिस्ट शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी गेल्या 2012पासून हे जे ते ओमप्रकाश नेहरा, डॉक्टर ओमप्रकाश नेहरा यांनी ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे समुद्रीय शेवाळ जी ती त्यांनी संशोधित केली, विकसित केलेली। त्याच्यात सायनोबॅक्टेरिया नावाचा एक जीवाणू आहे। तो जीवाणू ह्या आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतो, पण तो एकदम अचानक वाढणार नाही। त्याला तुम्हाला आजपासून सुरुवात करावी लागेल, वापरायला सुरुवात करावी लागेल। म्हणजे एकरी किती द्यायचं, एकरी 700 ग्रॅम द्यायचं। मग ते कुठल्या पद्धतीने कसं गेलं पाहिजे जमिनीमध्ये, तो आपण बघा तुम्हाला जे शक्य झालं आपल्याला याच्यामार्फत तो देऊ शकतो। वर्मी कंपोस्टमध्ये तो मिक्स करून एक 700 ग्रॅम एका एकरला त्यांनी शिफारस केलेली, तर त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात। एक तर समजा तुम्ही रासायनिक खतं जे देतात आता त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, मग काही लोकांना शंका येते की बॅक्टेरिया असल्यामुळे तो कसं हे करू शकतो। तो सुप्त अवस्थेत असतो, ज्यावेळेस तो जमिनीमध्ये केला की तो 3 ते 4 दिवसात म्हणजे साधारण 72 तासाने तो ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यानंतर त्या पुढचे जे त्याचं म्हणजे हे ॲक्टिवेट झाल्यानंतर तो त्याचं कार्य करतो आणि त्याच्यामध्ये ती जी शेवाळ आहे ती गुणोत्तराने वाढत असते हळूहळू। म्हणजे वर्षातनं त्यांचं म्हणणं आहे जे नॉन एरिड म्हणजे जिरायती जमिनी जे आहेत त्यांना ते वर्षातनं एकदा तरी ती केली पाहिजे। जे बागायती क्षेत्र आहे त्याच्यातनं तुम्ही जे सीजनला एका याला किमान ते वर्षातनं 2 वेळेस किंवा 3 वेळेस तुमच्या याच्याला ती गेली पाहिजे। ते जर घेत असेल तुमचं फॉस्फरसचं जो अनफिक्सेबल पोटॅश असेल, अनफिक्सेबल फॉस्फरस असेल, नायट्रोजन, तो फिक्सेबल करण्याचं काम ते करत असतो आणि त्याच्याने तुम्हाला 50% रासायनिक खत जे वापरतात ते 50%ने तुम्हाला फरक पडू शकतो। आणि मी गेल्या 2 वर्षापासून काही प्रायोगिक तत्त्वावर आम्ही केला पण प्रयोग आणि तो यशस्वी आहे, ते खरंच आहे। आणि केंद्र सरकारचे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे संस्था असल्यामुळे ते खोटं मार्केटिंग करण्यासाठी ते करत नाही, किंवा माझाही उद्देश तसा नाही। मी प्रामाणिकपणे मला फक्त एकच आहे, माझ्या काड्या आईची या जमिनी सेवा व्हावी, काहीतरी चांगलं मार्ग निघावा म्हणून मी सेंद्रियवरती काम करत आहे। बरेचसे लोक मला ओळखतात किंवा ओळखत नसतील, पण माझे काही लेख जैविकवरती सेंद्रियवरती नेहमी येत असतात
आणि बऱ्यापैकी ओळखतात किंवा काहींनी बघितलं असेल तो मला मार्केटिंग हा उद्देश नाहीच आहे. मी प्रामाणिकपणे अजूनही सांगतो की माझा उद्देश एकच आहे की आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब असेल तो कसा वाढवता येईल, तुमचं उत्पन्न कसं आज वाढवता येईल, हाच माझा उद्देश. दुसरी गोष्ट, आज जर बघितलं तुमच्या आपल्या ऊसाची काय परिस्थिती आहे, याचं जर उत्तेजन घटण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या घडामोडी गेल्या 40-45 वर्षापासून आपण नुसतं निव्वळ रासायनिक खतांवरती जोर दिला जातो आहे. सेंद्रिय खतांचे व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही किंवा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. असे जे काही केंद्र सरकार असेल, शासन असेल, यांचे जे प्रयत्न आहेत ते सफल न होण्याचे कारण फक्त इतर याला व्यापक मार्केटिंगला बळी पडतो आणि त्यामुळे तिथं आपली कुठेतरी फसगत होते. हे होऊ नये. मी बऱ्याचशा दुकानदारांनाही मी आवाहन करू इच्छितो की जे आपल्या हक्काचे असतील किंवा स्वतःच्या जमिनी असतील, स्वतःचे क्षेत्र असेल, तिथं वापरायला सुरुवात करा, लोकांना प्रोत्साहित करा. आणि काहीच नाही, त्याला खर्च फक्त 650 रुपये एकरी खर्च आहे शेतकऱ्यांसाठी. दुकानांसाठी देखील आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्याविषयी जास्त मार्केटिंग झालेली नाही किंवा माहिती नाही. आणि जर तुम्हाला काही शंका असेल, कोणाला काही विचारायचं असेल तर माझ्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात किंवा तुम्ही आज याचं ऑनलाईन याच्यामध्ये यूट्यूबमध्ये बघू शकतात. यूट्यूबमध्ये त्याची माहिती आहे. परत गुगलवरती सर्च करू शकतात. त्यांचे जे पुसा अनुसंधान केंद्र, भारतीय पुसा अनुसंधान केंद्र टाकलं की ते पूर्ण डिटेल येते. ब्ल्यू ग्रीन अल्गे टाकले त्याची माहिती येते आणि ती काय कार्य करते ते सर्व सविस्तर तुम्हाला तिथं दिलं जातं. पण मित्र हो,